आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राज ठाकरे यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं। त्यांना शिवसेना सोडावी लागली। त्यांनी शिवसेना सोडावी ही बाळासाहेबांची इच्छा नव्हती। तसंच उद्धव ठाकरे यांना अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न होतं, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केलं। आणि यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे। राज ठाकरे जी को जिम्मेदारी देने का वक्त आ गया, तब उद्धव जी की मंशा जागृत हो गई, जैसे अभी मुख्यमंत्री बनने की हुई थी, और राज ठाकरे जी को बाजू कर दिया। उनके मुख से बुलवाया, प्रस्ताव लाया कि उद्धव जी के कार्याध्यक्ष बनाने का, और उनको हटा दिया। हटाने के बाद भी राज ठाकरे जी कहते थे, जहाँ शिवसेना कमज़ोर है उसकी जिम्मेदारी मैं लेता हूँ, लेकिन इनसिक्योरिटी के वजह से वो भी नहीं दे पाए, दिया। और इसीलिए राज ठाकरे जी को, बाला साहब ठाकरे जी के इच्छा नहीं थी राज ठाकरे जाए। आता एकनाथ शिंदे हे ज्यांच्या नादाला लागलेले आहेत ते सगळे खोटारडे, ढोंगी, खोटं बोलणारे लोक आहेत। ते आता त्यांच्या कळपात शिरले। आता लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपात शिरल्यावर दुसरं काय होणार? खोटंच बोलणार। एकनाथ शिंदे खोटं बोलतायत। त्यांना जर एखादा सिनेमा त्या विषयावर काढायचा असेल, 1 नंबर 2 नंबर, तर त्यांना मी प्रत्यक्ष कथानक काय घडलं ते द्यायला तयार आहे, कारण शिंदे हल्ली चित्रपट निर्माते जास्त झालेले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।